ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर 141 विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या वरप व कांबा गावांच्या हद्दीवरील कल्याण मुरबाड रोडलगत असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे CC रोड व इतर कामांचे भूमिपूजन भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांचे वरप व कांबा गाव ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले व ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना आजपर्यंतचे सर्वात कष्टाळू आमदार म्हटले. तलावाचे सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, प्रसाधनगृह, कम्युनिटी हॉल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, या तलावात लोकांना बोटिंगसाठी जाता यावे यासाठीही व्यवस्था करण्यात येत असल्याचे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले. मोठ्या संख्येने उपस्थित युवक, महिला व ग्रामस्थांची उपस्थिती आमदार कुमार आयलानी हे शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही तितकेच लोकप्रिय असल्याचे सिद्ध होते. कुमार आयलानी पुन्हा आमदार होण्यामागे गावकऱ्यांचे युक्तिवाद असा आहे की इतर आमदारांना भेटण्यासाठी सुरक्षेचे विविध स्तर पार करावे लागतात, परंतु कुमार आयलानी हे नेहमीच जनतेसाठी मुक्तपणे उपलब्ध असतात. कार्यक्रमादरम्यान सिंधू साहित्य अकादमीचे अध्यक्ष महेश सुखरामणी, मनोहर खेमचंदानी, अजितसिंग लबाना, राम चार्ली परवानी, सरपंच हरिदास सावर, दत्ता भोईर, योगेश देशमुख, महेश देशमुख, मधुकर सिरोसे, अश्विनजी भोईर, संदीप पावशे, राकेश भोईर, राजेश भोईर, संतोष पावशे, विठ्ठल पावशे, अरुण सुरवसे यांच्यासह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे कुमार आयलानी साहेब आहेत. त्यांच्या कार्यालयामध्ये तुम्ही कधीही जा, कुठलाही असा व्यक्ती गेला की त्यांना कुठल्या परवानगीची गरज लागत नाही, तर त्या गेटवर थांबा, तुम्ही पुढे जा, ते साहेब नाहीत असं कधीच नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटू शकता. असे आमचे आमदार कुमार आयलानी आहेत. नाहीतर मी बराच असा अनुभव घेतलेला आहे माझ्या जीवनामध्ये, पण मी पण सरपंच होऊन गेलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये बराच अनुभव घेतलेला आहे की काय काय आमदारांचे येते. मी उल्हासनगरला पण काय आमदारांचे गेलो होतो, तिथे पहिलाच आम्हाला बिल्डिंगवर चौकीदार पहिला अडवायचा, कोण आहे, किधर से आहे, क्या काम है साहेब. तिथनं चौकीवरून आतमध्ये सोडलं की पुन्हा तिथे आले त्यांचे आमदार लोकांचे, काय किधर आहे, जाने का नाही साहेब, बिझी आहे, मीटिंग में. म्हणजे असे आम्हाला शब्द ऐकावे लागायचे. परंतु आमचे कुमार आयलानी साहेब आहेत ना, की तुम्ही डायरेक्ट दरवाजा ठोकून गेले, आओ कांबा से आहे, किधर महाराज से आओ बस. म्हणजे असे सर्व लाडके आमदार आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्यांची कामाची रूपरेषा मी सांगतो. आज कांबा ग्रामपंचायतला खरोखर कुठल्या आमदाराने एवढा निधी दिला नसेल, एवढी वर्ष झाली, परंतु कुमार आयलानी साहेबांनी एवढा निधी कांबा ग्रामपंचायतसाठी दिलेला आहे की खरोखर कांबा गावाची विकासाची कामं चाललेली आहेत, ती केवळ आमदारांच्या निधीमुळे चाललेली आहेत. 5वा मैल मंदिर असो, तिथलं सुशोभीकरण असो, कुठे रस्ते असो, छोटे मोठे पावशेपाड्याचा रस्ता असो, कॉन्क्रीट केला, आज नारळ फोडला, 8 दिवसात रस्त्याचं उद्घाटन. म्हणजे कामाची रूपरेषा. आणि कांबा ग्रामपंचायत मंदिरचं काम असो, आता तलाव सुशोभीकरण करण्यासाठी आज 80 लाखाचा निधी आमदार साहेबांनी मंजूर केलेला आहे. आज हा तलाव एकदम निकृष्ट अवस्थेत आपल्याला दिसत होता. रस्त्यावर येणारे जाणारे सर्व ग्रामपंचायतला असायचे, सरपंच काय तलाव असाच पडला तसा पडलाय. परंतु कुमार आयलानी साहेबांच्या गोष्टी आम्ही या कानावर घातल्या. त्यांनी लगेच उद्घाटनाचा नारळ तारीख ठेवा उद्घाटन त्यांनी करून टाकलं आणि लगेच त्यांनी निधी मंजूर केला की तलावाचं सुशोभित करायला लगेच कामाला सुरुवात पण केली. थोडंफारचे कामचे काही बाकी राहिलं होतं, परंतु पावसाच्यामुळे थोडं आम्ही थांबलेलं काम, कारण तलाव भरला त्याचा पाण्याचा निचरा कुठे होणार, कसा पाणी जाणार, याकरता थोडा ब्रेक झाला. पुन्हा एक आता तलावाचं कामाला पाऊस संपला, आता पुन्हा जोरदार याच्यामध्ये ते काम चालू होणार आहे. आणि तलाव तुम्हाला असा बघायला मिळणार आहे की तिथे जॉगिंग पार्क असतो, तिथे सर्व महिलांसाठी हॉल मोठा बांधण्यात येणार आहे, संडास बाथरूम सर्वांची व्यवस्थित सोय. तो तलाव असे बाहेरच्या जाण्या लोकांनी बघितला तर खरोखर वाटलं पाहिजे की खरोखर आमदार फंडातून जे काही कामं केलेली आहेत ती खरोखर केलेली कामं, उत्कृष्ट कामंही केलेली आहेत.
मुझे बेहद खुशी होती है कि जब भी यहाँ पे मैं कांबा गांव में आता हूँ या वरब में या मारल में, मुझे ये तीनों गांव अपने ही लगते हैं। उल्लासनगर 1, 2, 3 जो मेरी कॉन्स्टिट्यूंसी है वहाँ पे तो मैं काम करते रहता हूँ, और साथ साथ में मुझे जो कांबा वालों ने या वरब ने मारल ने मेरे ऊपर जो जवाबदारियाँ डाली है, जो यहाँ के काम नहीं हुए हैं। जब मैं पहला आमदार बना, मैंने देखा ये तालाब इतना भयंकर खराब लगा पड़ा है, जिसमें अंदर पूरा कचरा, जार उसके अंदर, चारों तरफ से बाहर कोई लोग पत्थर का काम करते थे तो कोई लोग जाली बनाने का काम करते थे। आने जाने के लिए रोड नहीं था, और वहाँ पे झोपड़े लगा के चारों तरफ से तालाब को गंदा करके रखे थे। मैंने बोला ये जो तालाब की जगह है, पहले मैंने सिटी सर्वे से पूरा उसका नक्शा निकाला कि अपनी एरिया कितनी है, कांबा गांव में ये तालाब जाता कहाँ पे है, वरब में है पोर्शन या कांबा में है। तो मैंने देखा तो वरब का बॉर्डर और कांबा गांव के अंदर ये तालाब है। करीबन 3.5 एकड़ की ये जगह है। कुछ लोग बोल रहे थे मेरा इसके अंदर रोड है, कुछ लोग बोलते थे इसमें मेरी जगह है, कुछ लोग बोलते थे हम बरसों से यहाँ पे बैठे हुए हैं। सबसे मैंने एक ही विनती की कि आप डॉक्यूमेंट लेके आइए, जिसके पास भी डॉक्यूमेंट होगा उसको जगह का मालिकाना हक रहता है। लेकिन किसी ने नहीं दिखाई, तो मैंने एक दिन तहसीलदार को बोल के जो आगे के झोपड़े वगैरह थे या जो जाली का काम करते थे या सीमेंट ब्लॉक का कांक्रीकरण का और कुछ काम करते थे, उन सबको, प्लस गैरेज थी, गैरेज में गाड़ियां पूरी चारों तरफ तालाब के बंगार जैसा पड़ी थी, तो मैंने जेसीबी लेके उसको सबको हटवाया। सभी कांबा वालों ने, वरब वालों ने, सबने साथ दिया, जिसके वजह से ये तालाब आज सुशोभीकरण हो रहा है। आप सबके सपोर्ट से आज हमारे खासदार साहब और मेरे आमदार निधि से ये तालाब का सुशोभीकरण हो रहा है। आज हमने 5वां महल के लिए निधि लाई, उसको विकास कार्य आज भी चालू है और आगे भी चालू रहेगा। चाहे कांबा का अंदर भी सीसी पैचे, नाले, नाला, गटर जो भी है काम। उसके अलावा ग्राम पंचायत बरसों से, मैं समझता हूँ जब से मैं देखा है तब से वैसी की वैसी थी। आज पहली बार उसको आरसीसी बनाने का कार्य खासदार और मेरे ऊपर जवाबदारी मिली है, और वो कार्य को हम पूरा करके कांबा गांव को एक अच्छी ग्राम पंचायत बना के देंगे। उसके अलावा ये जो तालाब है, हमारा एक सपना है, जो तालाब ये जो है मारल, वरब, कांबा प्लस आसपास के गांव वाले एक इसको पिकनिक स्पॉट जैसा ये तालाब होगा, जहाँ पे बोटिंग होगी, सीनियर सिटीजन के लिए बैठने के लिए गार्डनिंग होगा, जॉगिंग करने के लिए, सवेरे वॉक करने के लिए चारों तरफ से रास्ते बनेंगे, प्लस एक समाज मंदिर जिसमें यहाँ पे आके आदमी शादी ब्याह दुख सुख जो भी कार्य करना हो वो कर सके। महिलाएं अपना जो भी बचत गार्ड वाली महिलाएं वहाँ पे मीटिंग कर सके, या किसको कोई भी मीटिंग वगैरह करना है तो उनको हम ये कोशिश करें कि फ्री ऑफ चार्ज यहाँ पे आके इस तालाब के समाज मंदिर में लाभ लेवे। ये तालाब एक ऐसा कांबा गांव को मिलेगा कि एक जिंदगी भर यादगार रहेगा कि एक तालाब, सुंदर तालाब जो कांबा गांव में है और वरब बाउंड्री के टच है, तो वरब गांव को भी सुशोभीकरण और आसपास में आने जाने के लिए सही रहेगा। और भी कोई भी कार्य हो, मैं चाहे कांबा गांव के लिए या वरब के लिए या मारल के लिए, मैं हमेशा तयार रहूंगा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला, बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।